मित्रो, वंदे मातरम. मी सतीश नाडगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे. मित्र, मागे एका व्हिडिओत मी आपल्याला असं बोललो आहे की म्हणून मला बोलावं लागतं. तेच आज म्हणतो, म्हणून मला बोलावं लागतं. या दसऱ्यानंतरच्या 2-3 दिवसामध्ये शिक्षण संचालकांनी शालेय शिक्षण विभागांच्या सचिवांना लिहिलेलं 11 ऑक्टोबरचं पत्र सगळ्या मंचावरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरत आहे. आणि नुसतं पत्र फिरत नाहीये, त्याच्या जोडीला त्या पत्राचं श्रेय नमूद करून ती बातमी पण त्याच्याबरोबर फिरते. नक्कीच शिक्षकेतरांकरता कालबद्ध पदोन्नती, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, 24 वर्षाचा लाभ आणि 10-20-30चे लाभ मिळणं ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याकरता सर्व शिक्षकेतरांमध्ये भावना अत्यंत तीव्र आणि संवेदनशील झालेल्या आहेत. त्यामुळे या बातमीला निश्चित महत्त्व आहेच. त्या अनुषंगाने आपल्यासमोर काही भूमिका मांडली गेली पाहिजे, याकरता आजच्या व्हिडिओच्या पूर्वार्धामध्ये आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत. मित्रो, हे जर पत्र आपण बघितलं, कारण असतं काय, विषय वाचला की आपल्या सगळ्यांना आशय कळतो आणि आशय कळल्यानंतर आपण पूर्ण पत्र एक तर वाचत नाही किंवा आपण शेवटापर्यंत पोहोचत नाही आणि मग त्याच्यावरच्या आपल्या प्रतिक्रिया आपण आपापल्या परीनं देत राहतो, आपली मतं मांडत राहतो. आणि मग कुठेतरी एक नैराश्याची भावना शिक्षकेतरांमध्ये जोर धरू लागते. सगळ्यात पहिल्यांदी या पत्रावर कोणाची स्वाक्षरी नाहीये, ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची बाब काय, तर या ठिकाणी या पत्राचे 2 भाग पाडले गेलेत. एक म्हणजे कर्मचारी वर्ग 4 पूर्ण वगळून अंदाजपत्रकीय सांख्यिकी माहिती दिलेली आहे आणि कर्मचारी वर्ग 4 ची माहिती स्वतंत्र दिलेली आहे. ज्यावेळेला अशी 2 प्रकारे माहिती जाते वेगळ्या वेगळ्या अर्थांनी, त्याचा अर्थ आपण विचारात घेतला तर CID मालिकेत जसं म्हणतात, दया कुछ तो गडबड आहे, तसं इथे म्हणावं असं वाटतंय. कुछ तो गडबड हो सकता है. आता जर आपण या पत्राच्या संदर्भ क्रमांक 3च्या पत्राकडे लक्ष दिलं तर आपल्यास लक्षात येईल की हे पत्र या संचालनाने शालेय शिक्षण विभागाला 2014 साली दिलेलं आहे. 2014 साली दिलेली आकडेवारी आणि आजची आकडेवारी या दोन्हीचा आपण तौलनिक विचाराने अभ्यास केला पाहिजे. कारण 23/10/13च्या शासन निर्णयाला स्थगिती आल्यामुळे 14च्या आकडेवारीमध्ये 12/13च्या संच मान्यतेनुसारच्या शिक्षकेतर पदांचा समावेश होता. आणि आज या पत्राच्या संदर्भ क्रमांक 3 मध्ये 14चा उल्लेख आपण केला आणि 4 मध्ये जो उल्लेख आहे तो 28 जानेवारी 2019च्या शासन निर्णयाचा उल्लेख केलेला आहे. ज्याला सुद्धा न्यायालयाची स्थगिती आहे. जे प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ, रायगड जिल्हा शिक्षकेतर संघटना आणि अजून एक संघटना, अशा 3 संघटनांच्या स्वतंत्र याचिका एकत्रित करून एक संयुक्त स्थगिती न्यायालयाने दिलेली आहे व ती स्थगिती
आजही सुरू आहे. ही स्थगिती देण्याचं कारण म्हणजे 23/10/13च्या आकृतीबंधाच्या संबंधात शासनानं दिलेली स्थगिती, माफ करा, न्यायालयाने दिलेली स्थगिती उठली नसताना आणि न्यायालयाने नकारात्मक कारवाई करू नये असं सांगितलं असतानाही 28 जानेवारी 19 शासन निर्णय शासनानं निर्गमित केल्यामुळे ही स्थगिती आहे. याच्याला दुसरा मुद्दा, आपण जर पत्रातल्या मुद्द्यांचा बारकाईने जर विचार केला, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी जी भूमिका मांडत होतो की शिक्षकेतरांची संख्या अतिशय झपाट्याने कमी झालेली आपल्याला आढळून येईल. जे कर्मचारी वर्ग 4 वगळता लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक हा जो वर्ग आहे यांची संख्या 33,000च्या आसपास दर्शवण्यात आलेली आहे. अर्थात दर्शवण्यात आली म्हणजे ती वस्तुस्थिती आहे हे आपल्याला गृहीत धरावंच लागेल. आणि शासकीय माहिती शासनानं शासकीय कार्यालयाला कळवली आहे, त्यामुळे ती अधिकृत आपण मानूनच पुढे जायला लागेल. 30 अवस्था कर्मचारी वर्ग 4ची आहे. ती पण संख्या 39,000च्या दरम्यान दर्शवण्यात आलेली आहे. या दोन्ही संख्यांचा विचार करता चिपळूणकर समिती शिफारसीनुसार जी शिक्षकेतरांची संख्या 12-13च्या संच मान्यतेपर्यंत म्हणण्यापेक्षा 28/7/94 नंतरच्या अंमलबजावणीनंतर 25/11/2005च्या शासन निर्णयापर्यंत 1,23,000 पर्यंत होती, ती संख्या या दोन्हीचा विचार केला तर अवघी 70-71,000 पर्यंत आलेली आहे. म्हणजे किमान पक्षी 50,000 कर्मचारी, 60,000 कर्मचारी पद रद्द करण्यात आलेली आहेत. आणि ही बाब 23/10/13च्या न्यायालयीन प्रकरणामध्ये न्यायालयानेच नमूद केलेली आहे की सदर प्रकरणामुळे सुमारे 60,000 शिक्षकेतर पदांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून शासनानं पुढच्या तारखेपर्यंत आपलं उत्तर सादर करावं. याच्यातनं संघटनांना काही त्याच्यात स्वारस्य राहिलं नाही, इंटरेस्ट राहिला नाही, त्यानंतर त्या आल्या नाहीत, आपापले ग्रजेस म्हणजे काय अंदाज, तर्क याचा सहारा घेऊन 23/10/13च्या शासन निर्णयाला घेतलेल्या स्थगितीला त्यानंतर कुठल्याही याचिकाकर्त्याच्या मूळ याचिका 14 आहेत, त्यापैकी कुणीही नंतर त्याचा पाठपुरावा घेतलेला नाही. आपण म्हणा की किती वर्ष चालणार हो, ते किती वर्ष चालणार ही आपल्या सहनशक्तीची ताणलेली मर्यादा आज जवळपास 20 वर्षांची होऊन गेलेली आहे. मग तुम्ही जर 20 वर्ष हे सगळं सहन केलं, अजून थोडं आपल्याकरता आणि आपल्या पुढच्या पिढींकरता, शाळेच्या कामकाजाकरता, शाळेच्या वातावरणाकरता ही गोष्ट आपण सहन करणं, अजून थोडे तुम्ही सहनशक्ती वाढवा, दाखवा, तुम्हाला याची निश्चित चांगली फळं मिळतील, याची तुम्हाला मी ग्वाही देऊ शकतो. आता हे जे काय पत्र आलेलं आहे हे शासनाला केलेली माहिती वजा शिफारस आहे. आता काय होणार आहे, शालेय शिक्षण विभाग याच्यामध्ये काही त्रुटी नाहीत असं आपण गृहीत धरून बोलतोय, त्रुटी काढणार नाही. आणि जर हे पत्र, हा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून वित्त विभागाला सादर झाला आणि तोही त्यांनी कुठलेही अडपडदे न घेता मंजूर केलं तर आपल्याला 24 वर्षाची कालबद्ध पदोन्नती आणि 10-20-30 ही सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यामध्ये काही अडचण येण्याची शक्यता दिसत नाही. मित्रो, हे सगळं बघताना आपण जे खाली तक्ते दिलेत या पत्रामध्ये, ते तक्ते एकदा अवलोकन करा. आणि 3,390 लाख एवढा वार्षिक खर्च हा कर्मचारी वर्ग 4 वगळता येणार आहे.
अजूनही आकडेवारी आपण स्वतः बघावी म्हणून जास्त नमूद करत नाही. आपल्याला अंदाज येईल की एवढी मोठी अंदाजपत्रकीय तरतूद शासनाला या विषयाकरता करावी लागणार आहे. तोच प्रश्न ऐरणीवर आहे. 14 साली पण होताच. आपल्याला आणि दुसरी गोष्ट, याच्या आधी जे एक पत्रक याच पद्धतीचं कार्यालयाने शासनाकडे पाठवलं होतं, त्या पत्रातही जो उल्लेख आहे तो चुकला होता. तो उल्लेख या पत्रात दुरुस्त केला आहे की शिक्षकेतरांना 1/10/2006 पासून 24 वर्षाची दुसरी कालावधी पदोन्नती योजना द्यावी लागेल. आणि ही दुसरी योजना द्यावी लागेल आणि मगच 10-20-30ची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना मिळेल. या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घेतल्याच आहे. मी याच्यापुरते मांडल्याच आहे. परंतु आज या निमित्ताने हा जो विषय या पत्राच्या निमित्ताने आपल्यासमोर आला की हे पत्र आलं म्हणजे सगळं झालं, जिंकलो, ही पद्धत आहे. जिंकलो म्हणून सांगायची पद्धत आहे. आम्हीच केलं, आम्हाला श्रेय पाहिजे. श्रेय घ्यायला काहीच ना नाही. त्यापूर्वी एक मोठी अडचण आहे जी कायदेशीर आहे. ती मी आपल्या मागच्या व्हिडिओत आपल्यासमोर मांडली आहे. ही कालबद्ध पदोन्नती आणि सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 10-20-30 या संदर्भात ऑक्टोबर 18 मध्ये जे निर्देश माननीय नामदार उच्च न्यायालयाने शासनाला दिले, त्या 7 जिल्ह्यांच्या याचिकांच्या संदर्भात त्या निर्देशांचा फेरविचार करावा अशी याचिका शासनानं स्वतंत्ररित्या सादर केलेली आहे. ज्या पत्रव्यवहार याला आपल्या भाषेत कागदी घोडे म्हणतात. परंतु जोपर्यंत ती याचिका काढली जाणार नाही किंवा संबंधित 7 जिल्ह्यांनी एकत्र येऊन ती याचिका कोर्टाकडनं, न्यायालयाकडनं रद्द करून घेत नाही, शासनाची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे पत्रव्यवहार करतायत की यांना द्यायला लागेल, आणि एकीकडे काय म्हणतात ते, तुम्ही तुमच्या निर्णयाचा फेरविचार करा. आणि त्याच्यातले वाक्य असे त्या फेरविचार याचिकेमधलं की आम्ही ज्या कर्मचाऱ्यांना अजून दुसरी कालबद्ध पदोन्नती दिलीच नाहीये त्यांना 10-20-30 सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कसा मिळवून देणार, ही फेरविचार याचिकेतली महत्त्वाची बाब आहे. आणि या अडचणीतनं मार्ग काढण्याकरता पहिला जो कार्यक्रम असेल तो फेरविचार याचिका रद्द करून घेणे याला प्राधान्य दिल्याशिवाय या असल्या पत्रव्यवहारांनी आपली पाठ थोपटून घेणं हे चुकीचं आणि गैर असेल एवढं नमूद करतो. आणि तुमच्यासारखाच मी पण एक शिक्षकेतर या नात्याने ईश्वराला प्रार्थना करतो की लवकरात लवकर माझ्या शिक्षकेतर बांधवांना 24 वर्षाची दुसरी कालबद्ध आणि 10-20-30 सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळून दे, त्याकरता आपणा सर्वांना सदिच्छा. मित्र, यानंतरचा एक छोटासा मुद्दा या निमित्ताने घेतोय की मध्ये आपण बघितलं असेल की कंत्राटीकरण रद्द करण्यासंबंधामध्ये ठिकठिकाणी मोर्चे निघाले. आज जे विरोधी पक्षात आहेत त्या विरोधी पक्षातल्या पुढाऱ्यांनीच त्याचं नेतृत्व केलं कंत्राटीकरणाच्या संदर्भातलं, की कसं हे शासन अन्याय करतंय कंत्राटीकरण करून. आणि मग या कंत्राटीकरणाच्या निर्णयाच्या संदर्भात माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हे कंत्राटीकरण 2010च्या शासन निर्णयानुसार कसं सुरू आहे आणि महाविकास आघाडीच्या काळात त्याचा कसा अवलंब झाला याची एक पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्या पाठोपाठच
माननीय आमदार अजित पवार यांनी कंत्राटीकरण रद्द करण्यात आलं आहे अशी घोषणा करून टाकली. आता इथे आपल्याला सगळं आलबिल वाटतं की नाही? यांनी सांगितलं कंत्राटीकरण झालं, यांनी सांगितलं कंत्राट रद्द केलं, संपलं विषय. नाही मित्रांनो, ज्या शासन निर्णयांनी कंत्राटीकरणाच्या संदर्भात 9 संस्थांची नावं टाकून त्यांना किती काय नेमणुकांचे अधिकार द्यायचे याचे विषय पूर्ण झालेले आहेत. त्याचा शासन निर्णय झालेला आहे. तो ज्या शासन निर्णय रद्द होतो तो कोणाच्या मंत्र्याच्या तोंडी बोलण्यावरती होतो? नाही. शासन निर्णय रद्द करण्याकरता शासन निर्णय काढावा लागतो. तो शासन निर्णय निघालेला नाही. मंत्री काही बोलो, मुख्यमंत्री काही बोलो, आले सचिवाच्या मना तिथे कोणाचेही चालेना या उक्तीनुसार जोपर्यंत कंत्राटीकरणाच्या संदर्भातला शासन निर्णय रद्द केल्याचा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत कंत्राटीकरण रद्द झालंय असं मानणं चुकीचं ठरेल, एवढे ते नमूद करतो. आणि या संदर्भात आपण असे उदाहरण देतो. शिक्षकेतर आकृतिबंधाचा पहिला शासन निर्णय 21/11/2003, दुसरा शासन निर्णय 25/11/2005, हे दोन्ही शासन निर्णय विधिमंडळात रद्द झाले. विधिमंडळात. आणि 25/11/05च्या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतरावजी पुरके यांनी विधिमंडळामध्ये लेखी स्वरूपात शिक्षकेतर आकृतिबंध आणि शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे असं लिहून दिलंय सभागृहाच्या मागणीनुसार. मग आकृतिबंध रद्द झाला म्हणजे 25/11/05चा शासन निर्णय रद्द झाला 30/12/05च्या निर्णयानुसार, पण आकृतिबंध रद्द केला का? नाही. कारण मंत्री काही सांगू, सभागृह काही सांगू, जोपर्यंत सचिव त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट, कुठलीही बाब ही प्रत्यक्षात येत नाही. या संबंधात एक अजून उदाहरण देतो की माननीय आमदार विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना, आता ते 2 वेळा मुख्यमंत्री होते, त्यांच्या दुसऱ्या टर्मच्या मुख्यमंत्री पदाच्या वेळची गोष्ट आहे. मला आता नेमकं साल आठवत नाहीये, पण ही गोष्ट एप्रिल महिन्यातली आहे. साधारणतः 17, 18, 19 एप्रिल आणि यानंतरच विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण मुख्यमंत्री झाले. हा संदर्भ आपण तपासून बघितला तर साल आपल्या लक्षात येईल. आणि जर आपण विधिमंडळाचं कामकाज काढून बघितलं तर ज्या वेळेला शिक्षकेतर आकृतिबंधाचा विषय विधिमंडळात चर्चेला आला तेव्हा सांगोल्याचे आमदार माननीय कैलासवासी माननीय गणपतरावजी देशमुख यांनी प्रश्न विचारला की किती वेळेला हा प्रश्न सभागृहात येणार आहे. त्या मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी उठून सांगितलं सभागृहाला की 1 महिन्याच्या आत माध्यमिक शाळा संहितेचे निकष लागू करतो. कुठे सांगितलं? मुख्यमंत्र्यांनी. कुठे सांगितलं? विधिमंडळात. तारीख 18 ते 19 एप्रिल. वर्ष मी तुम्हाला कन्फर्म करून सांगेन, पण ते माझ्याकडे मिळेल. झालं नाही का? सचिवाच्या मनात नाही. सचिव जोपर्यंत ठरवत नाही, त्याला होकार देत नाही, तोपर्यंत या गोष्टी होणार नाहीत. याचं कारण काय माहिती आहे? सप्टेंबर 2001चा शासन निर्णय, ज्या शासन निर्णयाने महाराष्ट्र शासनाने तारीख सप्टेंबर 2001, सरकार कोणतं आपण माहितीच आपल्याला, तुम्ही बघाच काय निर्णय घेतला. सचिव स्तरीय उच्चाधिकार समिती, मंत्रिमंडळाने, विधिमंडळाने, विधानसभा विधान परिषदांनी सभागृहामध्ये कुठलेही निर्णय होत, काही धोरण ठरव,
त्याची अंमलबजावणी करण्याचं कामकाज जोपर्यंत सचिवस्तरीय उच्चाधिकार समिती मान्य करत नाही तोपर्यंत त्या गोष्टी मान्य होणार नाहीत. हा तो शासन हा तो. आणि म्हणून 25/11/5 आणि 23/10/13 या 2 शासन निर्णयानुसार ज्या त्रुटी समिती गठीत केल्या होत्या त्या त्रुटी समितीच्या शिफारसी मंत्रिमंडळ आणि किंवा विधिमंडळात आल्याच नाहीत, कारण सचिवस्तरीय उच्चाधिकार समितीने त्या परस्पर फेटाळून लावल्या आहेत. आणि त्यांच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार, लहरीनुसार 28 जानेवारी 19 शासन निर्णय निघालाय, जो शिक्षकेतरांच्या संख्येच्या मुळावर घाव घालणार आहे. आणि म्हणून जे शिक्षकेतरांच्या हिताचा कळवळा घेतात त्यांच्याकरता लढतात तीच माणसं याला विरोध करतात. एवढी बाब लक्षात घ्या. आज या 2 विषयाचा त्रोटक आढावा घेऊन मी इथे थांबतो. माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी अभयसा सातपुते, कुपाड सांगली, अमोल सोनवणे नाशिक, रवींद्रगिरी धामणगाव रेल्वे अमरावती, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर. माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे, अवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपली रजा घेतो. जाता जाता एकच विनंती, आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना, आपल्या परिचितांना तो फॉरवर्ड करा, शेअर करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आम्ही आपल्या स्वागताला तयार आहे. तोपर्यंत धन्यवाद.